is about operating and setting up sound mixer. Abhishek is our expert and he's going to explain us how to do it. सो सगळ्यात आधी आपण बघायचं आहे की मिक्सर ऑफ आहे ना, इथे ऑन ऑफ स्विच आहे मागे, ही त्याची सप्लाय कॉर्ड आहे. सप्लाय कॉर्ड कनेक्ट केल्यानंतर मिक्सर ऑन आहे की ऑफ आहे बघायचं. स्विच खाली पाहिजे, वर केला की तो ऑन होतो. त्याच्यानंतर म्हणजे सेटिंग अप करण्याच्या वेळी पहिल्यांदा मिक्सर ऑफ पाहिजे, नाही हां. तो डॅमेज होतो. हा. त्याच्यानंतर माईक कसे कनेक्ट करायचे, हा माईक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 10 माईक आहेत. तर हा XLR कॉर्ड आहे, XLR कॉर्ड आहे. तर त्याला असे हे 3 पाय असतात, 3 पाय असतात. तर त्याला इथे वरती एक स्लॉट दिलेला असतो, एरो विथ स्लॉट. तो वरच्या बाजूला येईल, म्हणजे जिथे नंबर लिहिलाय त्या बाजूला तो जाईल आणि जस्ट तो तुम्ही पुश करायचा आहे. पुश केला की तो माईक लागला गेलेला आहे तुमचा. त्याच्यानंतर मिक्सर ऑन नाही करायचं आहे, सगळे तुमचे माईक जोडून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 जे काय आहेत ते. पॅड आणि हाय फ्रिक्वेन्सी हे दोन्ही बटन्स आत दाबलेले पाहिजेत. हे आता बाहेर काढतोय मी, हे बाहेर काढतोय. ह्याला इथे खाली व्हाईट लाईन आहे, तुम्ही बाहेर काढलात ना तर तुम्हाला ती व्हाईट लाईन दिसेल आणि आत दाबल्यानंतर तुम्हाला ती व्हाईट लाईन जी आहे ती आतमध्ये जाईल. सो दॅट तुमचा जो पॅड जो आहे ना, ती विसल जी वाजते ती विसल नाही वाजणार. म्हणजे तुम्ही जरी माईक स्पीकर समोर जरी नेला तरी ती शिटी नाही वाजणार. त्याच्यानंतर प्रत्येक माईकला इथे पांढऱ्या रंगाचं एक बटन आहे ज्याच्यावरती लिहिलं आहे गेन. तुम्ही बघू शकता गेन लिहिलेलं आहे. तर गेन जो आहे तो तुम्ही आधी सगळ्यात कमी ठेवा, म्हणजे अप टू व्हाईट मार्क, मोठा जो मार्क आहे तिथपर्यंतच ठेवा. त्याच्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी आहे, इथे हाय फ्रिक्वेन्सी सेंटरला ठेवायची आहे आपण. इथे सेंटर आहे, सो तुम्ही सेंटरला आणली की त्याला एक ॲरो पण दिला आहे त्या लोकांनी, सो दिसेलच तुम्हाला. त्याच्यानंतर मिड फ्रिक्वेन्सी आहे ती 25% ठेवायची आहे. मिड फ्रिक्वेन्सी ही 25% ठेवली आहे आपण. त्याच्यानंतर मिड सेकंड आहे ते परत आपण सेंटरला ठेवलेलं आहे. आणि लो फ्रिक्वेन्सी आहे, लो फ्रिक्वेन्सी आपण एकदम म्हणजे थोडीशी हाय ठेवतो, म्हणजे 15च्या थोडंसं वर किंवा कमी तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता बोलणाऱ्याचा आवाज ऐकून. त्याच्यावरती तुम्ही बास, ट्रेबल हे सगळं सेट करू शकता. हायला न हलवता मिड सेकंड आणि लो ह्याच्यावरती तुम्ही बास, ट्रेबल ॲडजस्ट करू शकता. त्याच्यानंतर येतो पार्ट, इथे एक लाल रंगाचं बटन आहे. ह्याला कधी हात लावणे, हे सेंटरलाच असले पाहिजेत सगळे बटन्स. जितके लाल रंगाचे हे बटन्स आहेत ते सेंटरला असले पाहिजेत. ते लेफ्ट राईटसाठी आहेत, म्हणजे लेफ्ट स्पीकर चालतोय का आणि राईट स्पीकर जर चालतोय का हे जर बघायचं असेल तर तुम्ही फिरवून बघू शकता, पण शक्यतो हे फिरवू नये. त्याच्यानंतर खाली ऑन म्हणून एक बटन आहे, ते जेव्हा तुम्ही ऑन कराल त्यावेळेला तुम्हाला इथे लाईट दिसेल. ऑन केल्यानंतर येलो कलरचा लाईट दिसेल. सो तुमचा तो माईक ऑन झालेला आहे. त्याच्यानंतर फॅडर आहे, म्हणजे व्हॉल्यूम ॲडजस्ट करण्यासाठी इथे स्लायडिंग नॉब आहे, स्लायडिंग नॉब आहे. तर हा जो नॉब आहे, हा नॉब तुम्ही 0च्या वर नाही न्यायचा. हा इथे अप टू 0पर्यंतच न्यायचा. अबाव 0 जर नेला तर स्पीकर आणि मिक्सर हे दोन्ही डॅमेज व्हायचे खूप चान्सेस असतात. सो हा 0च्या वर नाही न्यायचा आहे. हा 0च्या वर जर न्यायचा असेल तर त्यापेक्षा तुम्ही इथे गेन म्हणून जे आहे बटन, हे गेन ॲडजस्ट करू शकता. गेनवरनं आवाज वाढवू शकता तुम्ही. गेन तुम्ही अप टू 70 to